So what are the career options we have? That we'll see first. These are the career options. In commerce, generally we have BCom, generally BE with economics. Then ME, for ME you have to go to BA with economics, not BA with economics. Then BBA, BSL LLB or BCom LLB, CA, CS, CFA, MBA. These are the some standard courses we do. And now there are 10 plus now 2 additional 12 MBA. हे सगळे स्टँडर्ड मॅनेजमेंटचे कोर्सेस आहेत आता presently available. So when we go ahead in accounts, there are 3 branches: financial accounting, cost accounting, and management accounting. Earlier there are only accounting. One branch was only accounting, where we have to record financial accounting, ज्याला म्हणतात जुन्या काळी म्हणायचे की फक्त खर्च लिहिणं, ज्याला आपण म्हणतो ना की इंडियामध्ये किंवा इंडियाच्या बाहेर सुद्धा एक जुन्या काळची जी सिस्टम होती अकाउंटिंगची, की बुककीपिंग याच्या आधीची काळाची. त्याच्यानंतर बुककीपिंग मधनं त्यांनी जेव्हा आपल्याकडे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झाली, इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झाली, त्याच्यानंतर त्यांनी कॉस्ट अकाउंटिंग, की ज्याच्यामध्ये जास्त इम्पॉर्टन्स कॉस्ट वरती यायला लागला. आपल्याकडे एक इंजिनियर आहे, त्यांच्याकरता कॉस्ट अकाउंटिंग हा एक जास्त इम्पॉर्टंट पार्ट आहे, किंवा बीफॉर्म वाल्यांना सुद्धा कॉस्ट अकाउंटिंग हा एक चांगला प्रकार आहे. आणि त्याच्या पुढचा म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग मधले काही जे मेजर फॉर डिसिजन मेकिंग साठी वापरले जाणारे जे पार्ट्स आहेत, ते घेऊन जो एक त्याच्या पुढचा लेटेस्ट टेक्नॉलॉजी म्हणजे सुद्धा आता त्याला 150 वर्ष होऊन गेली, असा जो अकाउंटिंगचा पार्ट आला, that branch is management accounting. So today we will see financial accounting, and financial accounting चे जो बेस आहे, that is our fundamentals of accounts. त्या आपण बघणार आहोत. Now WIIFM. So what is in for me? जसं मी मगाशी प्रत्येकाला विचारलं की तुम्ही ह्या कोर्सला का आलाय, तसंच प्रत्येकाला ग्रुप जॉईन केल्यावरती हा प्रश्न पडतो की व्हॉट इज इन फॉर मी, ह्या कोर्सला आल्यावरती मला काय मिळणार आहे. तर प्रत्येकाला ह्याच्या वेबिनारचा काही ना काही ऍडव्हान्टेज असतो. कसा असतो तर बेसिकली बुककीपिंग हा एक इंटरेस्टिंग भाग आहे. बुककीपिंग तुम्हाला काय मिळतं बरं? बुककीपिंग तुम्हाला हे कळतं की माझा इन्कम किती, माझा एक्सपेंडिचर किती, म्हणजेच माझ्याकडे उरले किती, मी कमावले किती, मी गमावले किती, आणि त्यानंतर मी आय एम इन प्लस और आय एम ॲट मायनस. जोपर्यंत आपण कॅश मध्ये असतो तोपर्यंत मला फरक पडत नाही. थोडक्यात तुम्हाला जेव्हा घरातनं आई तुम्हाला 100ची नोट देते आणि सांगते की ही यादी आहे, पैसे आणि सामान घेऊन या, आपण जाऊन घेऊन येतो पैसे. आईला सांगतो 80 रुपये लागले, हे तुला 20 रुपये परत घे. आई म्हणते कशाला किती किती रुपये लागले बरं? मग तुम्ही सांगता आईला की ह्या 4 गोष्टी आणल्या, ह्या 30 रुपये, ह्याला 20 रुपये, हे असं करत करत तुम्ही तिला 80 रुपये हिशोब देता. मग हे जे तुम्ही सांगता 80 रुपये म्हणजे लागले, म्हणजे काय लागले? सो दॅट 80 रुपीज
what you list items, 4 items at 80 rupees, that is called bookkeeping. Giving that list, keeping the list of that 4 items at what price you purchased and paying back 80 rupees, 20 rupees, that is called keeping the books as per the list, as per the items on the particular date. मग आपण मोठे होतो, माही तुम्हाला आई वडील गावात जाणार असतात, मग तुम्हाला ते पैसे देऊन जातात खिशामध्ये की बरं का मी आता 4 दिवस 5 दिवस नाहीये, ते तुम्हाला 1000 रुपये घ्या, परत अगदी हिशोब द्या आम्हाला. मग तुम्ही ते करता. मग तुम्ही त्या 1000 रुपयातले 200-300 रुपये तुम्हाला खर्च करून तुम्ही उरलेले पैसे त्यांना परत देता. ते तुम्हाला असं अगदी हिशोब मागत नाहीत, पण तुम्हाला माहिती असतं की आपण कुठे कुठे कसे कसे खर्च केले. ते तुम्हाला माहिती असतं, त्यांनाही माहिती असतं तसं, पण विचारत नाही कोणी. मग दॅट इज ऑल्सो indirectly bookkeeping, because you know where you have spent them. So in simple words, bookkeeping means recording the business transactions in the books of accounts. तुम्ही तर तुमच्या बुक्स ऑफ अकाउंट तुम्ही ते रेकॉर्ड करता. मग त्याची काय असते, एक सिस्टमॅटिक सिस्टम असते, त्याचा फॉर्मॅट्स असतात, त्याच्या मेथड्स असतात. आपण बघतो की आपण बाजारात गेलो किंवा केमिस्ट कडे गेलो, तुम्हाला एक बिल देतो. मग त्या बिलावरती डेट असते, आयटम असतात, रेट असतात, क्वांटिटी असते, अमाऊंटचं मल्टिप्लिकेशन असतं. ते आपण तो बिल घेतो, खिशात टाकतो आणि घरी येतो. पण ते इतकं सोपं असतं का? तर नाही. त्याच्याकरता आणि तुमच्याकरता त्याच्या अपोजिट इफेक्ट असतात. तो काय करतो, एका दिवसात मी किती बिलं दिली, कुठल्या क्वांटिटीची किती बिलं दिली. समजा एका माणसाकडे 25 आयटम असले, तर तो एका दिवसात कुठला आयटम मी किती लोकांना विकले, काय रेटने विकले आणि मला किती रुपये मिळाले. म्हणजे 25 आयटम पैकी 5 आयटम विकलेच गेले नाही, 20 आयटम विकले गेले, तर हे त्याला कसं कळतं? तर बिकॉज ही रेकॉर्ड्स अ ट्रान्झॅक्शन इन सिस्टमॅटिक वे. आणि त्यातले किती आपण कसे विकले हे त्याला का कळतं? बिकॉज ऑल द बिल्स हे रेकॉर्ड्स अकॉर्डिंगली. आपण जातो हॉटेलवरती, हॉटेलला गेल्यावरती आपण वेटरला मेनू कार्ड, तो आपल्याकडून मेनू काढून ऑर्डर घेतो. एका त्या पॅड वरती लिहून घेतो. त्या पॅडला एक कागद असतात, त्याला झेरॉक्स असतात, बिकॉज त्याला पण ते सिस्टमॅटिक वे आहे, बिकॉज ही रेकॉर्ड्स द ट्रान्झॅक्शन. 1 कॉपी गोज टू काउंटर, 1 कॉपी गोज टू किचन. ह्याला काय म्हणतात? अगेन सिस्टमॅटिक वे टू क्रिएट अ रेकॉर्ड. हेच असतं बुककीपिंग मध्ये. इट इज आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस डीलिंग्स इन अ सेट ऑफ बुक्स. ते काय आहे? सेट ऑफ बुक्स आहेत, दुसरे काहीच नाहीये. सेट ऑफ बुक्स म्हणजे काय? मी कॅश मधले एक्सपेंडिचर करा, चेकनी किंवा बँकशी रिलेटेड एक्सपेंडिचर करा, सेल्स मधले करा, परचेस मधले करा, प्रत्येकाचे वेगवेगळे सेट ऑफ बुक्स मेंटेन करा, बस. बाकी तुम्ही काहीच करू नका. किंवा त्याला दुसऱ्या शब्दामध्ये रॉबर्ट अँथनी काय सांगतात? इट इज कलेक्टिंग, समरायझिंग, अनालायझिंग, रिपोर्टिंग इन मॉनिटरी टर्म्स. म्हणजे काय? बुककीपिंग मध्ये एकच प्रकारे केला जातो की ते मॉनिटरी पाहिजे. हे नुसते मला असं वाटलं की हा चालेल, मी तुमच्याकडनं एक 2 टेम्पो साखर विकत घेईल, दॅट इज नॉट अ ट्रान्झॅक्शन. दॅट इज नॉट अ ट्रान्झॅक्शन. तुम्ही तेवढं साखर विकत घेतली पाहिजे. माझी इच्छा आहे की मी तुमच्याकडनं घेईन. आज आज आपल्या ग्रुपमध्ये जितके लोक आहेत त्यांना इच्छा आहे, पण आज इथे जितके आलेत ना, दिस इज कॉल्ड
द डिफरन्स बिटवीन मॉनेटरी आणि नॉन मॉनेटरी. बाकीच्यांची नुसती इच्छा आहे तिथे यायची, आणि आता जे आलेत ते खरे आलेले आहेत. आय होप you got the difference between what I mean to say. Yes dear. Collecting, summarizing, analyzing and reporting. याच्यात सगळ्यात सोपा शब्द काय माझ्या मते? कलेक्ट केला. म्हणजे आपण तुम्ही त्यांच्याकडनं बिल घेतलं, कलेक्ट केलं, समरी केली, किंवा तुम्ही जे सामान विकत घेता त्याची एक समरी रेकॉर्ड केली. समराइज केलं म्हणजे काय? तर तुम्ही भले 100 लोकांकडनं माल घेतला असेल, पण परचेस केलं ना, म्हणजे महिन्याला एक परचेस झालं, टोटल मंथली परचेस एक एंट्री, सेल्स एक एंट्री, बरोबर. आता मी क्लास घेतोय किंवा आता माझी अकॅडमी आहे. आता माझी अकॅडमी असल्यामुळे 11चे किती स्टुडंट्स आहेत, 12चे किती स्टुडंट्स आहेत, मग सगळ्यांच्या समरीज इयरली मला विचारलं तर टोटल इन्कम फ्रॉम 11th, टोटल इन्कम फ्रॉम 12th, फर्स्ट इयर, BBA, MBA. See, this is what I call it as a summarization. Then analyze. मग analyze काय करता तुम्ही? मग तुमच्याकडे कुठल्या बॅचला जास्त मुलं होती? 11th जास्त होती, 12th होती, फर्स्ट इयरला होती, SY ला होती. Why I have to analyze? Because if I have a good numbers in 11th, then I will get good numbers in 12th next year. त्याला काय म्हणतात? This is called analyzing. Why it called analyzing? Because that analysis is based on my next year's income. Accounting doesn't stop at this year. Accounting analyzes for next year, next following 3 to 3 years minimum. That is called analysis. Because your monetary income based on that analysis. खूप सोपं आहे ना accounting. Objectives are very simple. To record systematic records, ascertain operational profit or loss. आपण जे काम करतोय त्याची प्रॉफिट होईल का लॉस होईल. जर का लॉस होणार असेल, परत लॉस असेल, तर ती गोष्ट करावी का? करायची नाही. फायनान्शियल पोझिशन. एव्हरी क्वार्टर यू कॅन गेट द फायनान्शियल पोझिशन, whether we are going down or we are going up. Then satisfy requirements of law, government and interested parties. Now interested parties म्हणजे कोण? ज्यांच्याकडनं तुम्ही लोन घेतलेला आहे किंवा तुम्हाला ज्यांच्याकडनं लोन घ्यायची इच्छा आहे, त्यांना तुम्हाला दाखवायला लागतं की आम्ही मागच्या 2 वर्षात कसं केलं आणि पुढे काय करणार आहोत. इफ यू हॅव सीन, जे आता इथे जे इंजिनिअरसाठी B.Pharm वाले आहेत त्यांच्या आता खास, की तुम्ही सध्या बघितलं तर मोदी गव्हर्नमेंटनी बऱ्याच युनिकॉर्न्सना सपोर्ट केलं. तर ते जे आहे, सो दीज पीपल डू अंडर इंटरेस्टेड पार्टीज. सो दे तुमचे जे इन्व्हेस्टर्स असतात ते त्याच्याकरता हा पॉइंट फार ऑब्जेक्टिव्ह महत्वाचा असतो तुमच्याकरता. देन फॅसिलिटेट रॅशनल अँड रिअलिस्टिक डिसिजन मेकिंग. तुमचे काही निर्णय जे असतात ते सगळे फायनान्शियल वरतीच बेस्ड असतात. सो तुमचे पुढची जे बजेट्स असतात पण तुमच्या परफॉर्मन्स वरती डिपेंड असतात. एखादा मोठा निर्णय घ्यायचा असला तर तुम्हाला कशावरती बेस्ड राहावं लागतं? ह्या गोष्टीवरती. What are the features? What are the features of accounting? It is recording, classifying and summarizing. जे मगाशी मी सांगितलं. How to record the transaction, how to classify. You have to group them. Then you can group them in different manner. You have to group them in different manner. Either it is by expenses, asset, liability or whatever. प्रत्येक कंपन्यांचे, प्रत्येक अकाउंटंटचे क्लासिफाय करायचे मॅनर्स वेगळे असतात, बरोबर. आता महत्व काय आहे? तर रेकॉर्ड कसं मेंटेन करायचं की जे परमनंट असेल आणि सिस्टमॅटिक असेल, कायमस्वरूपी टिकणारं पाहिजे. त्यांनी काय होतं,
कारण गव्हर्नमेंटच्या रॉल प्रमाणे कमीत कमी ऑडिट झाल्यानंतर 7 वर्ष तुमचं रेकॉर्ड मेंटेन व्हायला पाहिजे कंपन्यांकरता. सो दिस इज व्हॉट व्हाय इट इज परमनंट अँड सिस्टमॅटिक. कारण तुम्हाला इन्कम टॅक्स किंवा सेल्स टॅक्स किंवा जीएसटी आलाय, तर जीएसटी प्रमाणे जितकी वर्ष तुम्हाला त्यांना ते रेकॉर्ड प्रूव्ह करून दाखवायला लागतं, त्याप्रमाणे तुम्हाला ते मेंटेन करावं लागतं. फायनान्शियल इन्फॉर्मेशन इज युजफुल की तुम्ही प्रॉफिट लॉस असेट्स लायबिलिटीज ज्या काय सांगितलेल्या असतात ज्याच्यावरून तुम्ही टॅक्स भरताय किंवा टॅक्स नाही आहे आम्हाला पेएबल असं म्हणताय, सो ते तुम्हाला प्रूव्ह करून दाखवावं लागतं. देन डिसिजन मेकिंग, तुमचे काही डिसिजन्स हे तुमच्या फायनान्शियल वरतीच डिपेंड असतात. नेक्स्ट कंट्रोलिंग. कंट्रोल कोण करतं? तर कंट्रोल करतात तुमचे सिनियर ऑफिसर्स, सीईओज, जीएम्स, हे सगळे लोक किंवा ओनर्स. आता ओनर्स जनरली अकाउंटिंग करतात का? बरेच वेळा शक्यता कमी असते. जसं कंपनी तुमची मोठी होते, ऑर्गनायझेशन मोठी होते, तसं अकाउंटिंग ते हँडओव्हर करतात दुसरीकडे. मग काय होतं, कंट्रोलिंग जे असतं ते कुठे जातं? कंट्रोलिंग ओनर्स कडे आणि अकाउंटिंग ज्युनियर ऑफिसरकडे. मग तिकडून तुम्हाला रिपोर्ट घेऊन, पण फायनान्शियल कंट्रोल तुमच्या हातातच आहे. फायनान्शियल कंट्रोल तुमच्या हातात ठेवायला लागतो. सो कंट्रोलिंग करता यू शुड हॅव अकाउंटिंग वरती तुमचा कंट्रोल पाहिजे. एव्हिडन्स, गव्हर्नमेंट तुम्हाला एव्हिडन्स मागतं की कुठलाही डिस्प्यूट झाला तर उद्या तुम्हाला कुठल्या एखाद्या माणसाने टॅक्स दिला नाही किंवा एखाद्या माणसाने टॅक्स बुडवला आणि तिथे तुम्ही इनडायरेक्टली त्याच्यामध्ये पिक्चरमध्ये आलात, तर तुम्हाला त्याचा प्रूफ देता आला पाहिजे. आम्ही हा टॅक्स भरलेला आहे, वी आर नॉट लायबल. म्हणजे काय, तुम्ही कुठल्या प्रकारे डिस्प्यूट मध्ये येत नाही. टॅक्स लायबिलिटीज, ज्या काही टॅक्स लायबिलिटी असतील त्या तुमच्या क्लिअर व्हायला पाहिजे. सो नो बुक किपिंग अँड अकाउंटिंग सगळ्यात महत्वाचं. सगळे लोक अजूनही ह्या टॉपिक फार कन्फ्युजिंग असतं. कारण बुक किपिंग आणि अकाउंटिंग, आता तुम्ही बघितलं असेल की मगापासून मी तुम्हाला बुक किपिंग बद्दलच बोलतोय आणि इथं वरती शब्द जो आहे, मी जो इथे वरती शब्द बघितला, इथे जो वरती शब्द आहे माझा सगळ्यांचा पण आवडता शब्द असतो नेहमी, हे बघा हा जो शब्द आहे इकडे, हा शब्द बघितला तुम्ही, अकाउंट्स. एक शब्द इथे अकाउंट्स आहे. मग सगळे विचारतात की सर मग तुम्ही असं का करता? करेक्ट. सगळ्यांना प्रश्न, खास करून जे आपले नॉन कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत त्यांच्याकरता हे पेज फार महत्वाचं आहे. what is the difference between bookkeeping and accounting? So what is the scope? Bookkeeping concerns with financial transactions and money terms that records and classify. कुठपर्यंत काम करतं बुककीपिंग? तर रेकॉर्ड करतं आणि क्लासिफाय करतं. क्लासिफाय करतं म्हणजे कुठपर्यंत करतं की ते सेल्स आहे, परचेस आहे, कॅश बँक आहे, क्रेडिट आहे, काय आहे, बरोबर. अकाउंटिंग काय करतं? समराइज करतं, देन इंटरप्रिट करतं आणि त्याचे डिसिजन्स साठी तुम्हाला स्टेटमेंट्स करून देतं. करेक्ट. मगाशी आपण जे बघितलं होतं की अकाउंटिंग म्हणजे काय, तर इट इज रेकॉर्डिंग, अनालायझिंग, समरायझिंग, हे जे सगळे कामं बघितली होती त्यातले काही भाग रेकॉर्डिंग आणि क्लासिफाईंग हे दोन भाग बुककीपिंग कडे असतात आणि पुढचे जे असतात समरायझिंग आणि ते सगळे भाग अकॉर्डिंग कडे जातात. कारण का, बुककीपिंग इज अ प्रायमरी स्टेज आणि अकाउंटिंग इज सेकंडरी स्टेज. बरोबर. सगळ्यात महत्वाचा भाग आपण काय म्हणतात अकाउंटिंग मध्ये, bookkeeping, where bookkeeping ends, accounting starts. Where bookkeeping ends, accounting starts. Stage wise, these are primary and it is a secondary stage, because where bookkeeping ends, accounting starts.
ऑब्जेक्टिव्ह ऑलरेडी सांगितले तुम्हाला मी. नेचर कसं आहे, बुककीपिंग इज प्राइम रेग्युलर जॉब, routine job, and accounting is analytical and dynamic job. It is quarterly, half yearly and year end job. Performance, junior staff performs this job, and this is senior job, senior person. This is what a difference between the person. And relation, bookkeeping is the basis of accounting and accounting begins where bookkeeping ends. सगळ्यात महत्वाचं, दोन्ही वरती पण ते सांगितलं, खाली पण मी तेच सांगितलं. So here, very simple terms, there are three basic methods: cash basis, accrual basis, and mercantile basis. Cash, accrual, and mercantile. Yes, my friends. आता इतका वेळ मी तुमच्याशी बोलत होतो. Any doubts? Any confusions? Now you will shoot. Any doubts? Any confusions? Now you will shoot. Yes, Mahendra? No, sir. Great. Gayatri? पृथ्वी, श्रुती, 4-5 दिलं तरी चालेल. Great. Okay. That is very nice. So, cash basis is simply one term. I will explain what is actually cash basis is. Cash, number one, where only cash transactions are recorded. फक्त कॅश शी रिलेटेड जे ट्रान्झॅक्शन असतात ते फक्त इथे रेकॉर्ड केले जातात. त्याच्यानंतर काय होतं बरं, ऍक्रुअल, जिथे कॅश आणि ऍक्रुअल हे दोन्ही केले जातात. कॅश आणि ऍक्रुअल दोन्ही रेकॉर्ड केले जातात. आणि एक तिसरा प्रकार तुम्हाला मी बघितला, तुम्ही बघितला, आठवतो तुम्हाला आता मगाशी? तिसरा प्रकार काय होता बरं, कोण सांगेल? कोणाला आठवत आहे तिसरा प्रकार? पृथ्वी, कॅन यू टेल थर्ड टाइप? सर तिसरा दाखवला नाही. सर दाखवला नाही. अकाउंटचा प्रकार काय तिसरा, जो आपण नेहमी वापरतो अकाउंटिंग मध्ये? लेजर. नाही, तो तिसरा प्रकार काय आहे आपला, त्याच्यात मेन अकाउंटिंग चालू असतं आपलं. सापडला का? जे आपण सगळे वापरतो इथं तेच. It is called mercantile. Isn't it simple? Mercantile is what we generally do in the regular bookkeeping accountancy. Means sir, cash and accrual and mercantile. It is not or mercantile. Accrual, a mercantile is where cash and accrual both are used. Cash or accrual, where you do or where we do accrual or cash, both is accrual or known as mercantile. Now what is mercantile? Yes, that is all. That is what mercantile. Accrual is also known as mercantile. Mercantile accounting system, which is known as accrual basis also, or mercantile accounting system.
त्याला काय म्हणतात? मर्कंटाईल अकाउंटिंग सिस्टम और अक्रुअल बेसिस. एक असते पूर्ण कॅश मध्ये होतं, फक्त जितके कॅश ट्रान्झॅक्शन असतात तितके रेकॉर्ड केले जातात. किंवा किंवा दुसरी मेथड काय असते माहिती आहे का? मर्कंटाईल बेसिस. आता मर्कंटाईल बेसिस किंवा त्याला अक्रुअल बेसिस म्हणतात. कॅश बेसिस मध्ये फक्त कॅश ट्रान्झॅक्शन फक्त आपण करतो, की जे कॅश नाही आहेत ते अलाउड केले जात नाहीत किंवा रेकॉर्ड केले जात नाही. कॅश म्हणजे काय? तर आपण जितके ट्रान्झॅक्शन कॅश मध्ये करू त्याला फक्त रेकॉर्ड केलं जातं, बाकीच्यांना हात लावला जात नाही. पण अक्रुअल म्हणजे काय? तर कॅश आणि क्रेडिट बोथ ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. आणि त्यालाच जेव्हा तुम्ही मर्कंटाईल बेसिसने रेकॉर्ड करता, अक्रुअल मध्ये तुम्ही जर का अक्रुअल सिस्टमने केलं नुसतं विदाउट एनी रूल्स, तर ती प्युअर अक्रुअल बेसिस होते. आणि जेव्हा त्याला तुम्ही डबल एंट्री सिस्टमनी करता तेव्हा त्याला म्हणतात मर्कंटाईल अकाउंटिंग. नाउ that is called transaction. Whenever you do cash or mercantile किंवा ह्याच्यामध्ये, that is called transaction. So what is transaction? First of all, yes, Prithvi, can you tell me what is transaction? Can you try? Any one of you, Gayatri, can you try? कोणी ट्राय करू शकेल? समोर चित्र दिसतंय, सांगा, मराठीत सांगा, काही प्रॉब्लेम नाहीये. समोर काय? देवाणघेवाण. देवाणघेवाण. व्हेरी ट्रू. आता इथे काय होत आहे की एक जण गुड्स देतोय आणि कॅश घेतोय, झालं ट्रान्झॅक्शन. आता ह्याच्यात सोपा अर्थ काय होतो? व्हॉट इज बेसिक ट्रान्झॅक्शन मीन्स? की त्याच्यात दोन माणसं पाहिजेत, दोन व्यक्ती पाहिजेत, आणि त्याच्यामध्ये काही ना काहीतरी कुठल्याच गोष्टीची देवाणघेवाण व्हायला पाहिजे. बरोबर? सिंपल की नाही? देवाणघेवाण. हा, बाकी काही नको व्हायला. म्हणजे दोन व्यक्ती आणि देवाणघेवाण. करेक्ट? इट कॅन बी गुड्स विथ गुड्स, गुड्स विथ कॅश, असंच व्हायला पाहिजे की नाही? सो नाउ बॅक टू ट्रान्झॅक्शन्स. नाउ सी काय दिलंय बरं त्यांनी? आयदर इट इज मॉनेटरी और इट इज नॉन मॉनेटरी. येस महेंद्र, बरोबर सांगितलंस ना तू? काय रे? येस. बघ, आहे की नाही? तसंच सोपं आहे की नाही समजायला अगदी? मॉनेटरी और नॉन मॉनेटरी, कॅश ट्रान्झॅक्शन्स किंवा क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स. कॅश म्हणजे काय होतं? गुड्स दिले, कॅश घेतली. आपण जातो केमिस्ट कडे, औषध दे, गोळ्या पैसे देतो, गोळ्या घेतो विकत, झालं ट्रान्झॅक्शन. आता क्रेडिट मध्ये काय करतो? काय औषध दे, माझ्या नावावरती लिहून ठेव, झालं क्रेडिट ट्रान्झॅक्शन. काय वेगळं केलं आपण? तेच केलं, फक्त त्याला सांगितलं माझ्या नावावरती लिहून ठेव. सिंपल. हे सुद्धा काय झालं? मॉनेटरी. तुमच्या नावावर त्यांनी रुपये लिहून ठेवले, परत रुपयातच झालं. तुम्ही लगेच न देता 2 दिवसांनी, 8 दिवसांनी, 10 दिवसांनी, जे केव्हा तुमची डेट असते त्या दिवशी तुम्ही जाऊन पैसे देऊन येता. करेक्ट? दिस इज कॉल्ड मॉनेटरी ट्रान्झॅक्शन्स. दिस इज कॉल्ड मॉनेटरी ट्रान्झॅक्शन्स. नाउ व्हॉट इज नॉन मॉनेटरी ट्रान्झॅक्शन्स? व्हॉट आर नॉन मॉनेटरी? दे आर कॉल्ड बार्टर. माझ्याकडे घोडा आहे, तुमच्याकडे गाढव आहे. मी माझा घोडा देतो, तुम्ही माझा गाढव देता मला. ह्याला काय म्हणतात? येस तेजस, ह्याला काय म्हणतात? बार्टर सिस्टम. गुड्स अगेन्स्ट गुड्स. इट इज कॉल्ड गिव्ह अँड टेक पॉलिसी. गिव्ह अँड टेक. दोन्ही मध्ये, ह्याच्यात पण गिव्ह अँड टेक, ह्याच्यात पण गिव्ह अँड टेक आहे. फक्त काय आहे, ह्याच्यामध्ये रुपये नाही आहेत. नॉन मॉनेटरी विल नॉट कंटेन एनी रुपीज in the transaction. Non-monetary, it is called goods against goods. काय आहे? What is this? Goods against goods. Very clearly said. Non-monetary transactions. कुठली त्याला रुपयात किंमत आहे का? रुपयात किंमत आहे का? सांगा.
रुपयात किंमत नाही, रुपयामध्ये किंमत नाही. दॅट इज वाय इट इज नोन ॲज बार्टर सिस्टम. करेक्ट. आणि ह्या सगळ्या बार्टर सिस्टम मध्ये अकाउंटिंग इयर काय असतं? बार्टर आणि कॅश. फायनान्शियल इयर काय आपलं? 12 महिने एप्रिल ते मार्च. काय आहे? 12 महिने एप्रिल ते मार्च. करेक्ट. गॉट माय पॉइंट? समजलं सगळ्यांना? नेक्स्ट. आता मग अशी आपण जे म्हटलं मर्कंटाईल किंवा अक्रुअल सिस्टम, त्याला काय म्हणतात? डबल एंट्री बुक कीपिंग. So this double entry bookkeeping is based on two aspects of every transaction. त्याला आता महेंद्रने म्हटलं होतं, काय म्हटलं होतं? देवाण घेवाण. काय म्हटलं होतंस तू आता? काय रे? गिव्ह अँड टेक पॉलिसी. गिव्ह अँड टेक म्हणजे काय? परत सांग. देवाण घेवाण. देवाण घेवाण म्हणजे गिव्ह अँड टेक. शब्द आता बोर्ड केलेत बघ. टू आस्पेक्ट्स ऑफ एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन. काय सांगितलं? काय लिहिलंय मी बघ, बोर्ड केलं, वाच बरं काय. The system of bookkeeping is based on the fact that there are two aspects of every business transaction. Correct. Every business transaction involves two persons accounts of or parties, where one is the receiver of the benefit and the other is the giver or the benefit. करेक्ट. दॅट्स इट. देवाण घेवाण असंच अर्थ आहे ना तू सांगितलेला. आता इथे पण टेस्ट दिलेला आहे, काही वेगळं नाहीये, सेम आहे ना. वन इज द रिसिव्हर ऑफ द बेनिफिट अँड अदर इज द गिव्हर ऑफ द बेनिफिट. टू आस्पेक्ट्स आणि वन इज द रिसिव्हर, अनदर इज द गिव्हर. सिंपल. व्हॉट एल्स यू नीड? नथिंग. So double entry bookkeeping is a scientific method of recording all the money transactions, and this system is designed by LUCA D, BARGO PACIOLI on 10th November 1949, and he was an Italian person. Okay. So this is also a definition. You can read it. It's very fantastic. And the classic thing is that in this, every account is either debited or the credited, and all the transactions have twofold effects. What is that? In this book, double entry bookkeeping, it is this recording of twofold effect of every transactions that has given rise in the term double entry. Why it is called double entry? Because it has a twofold effect. जसं आता सांगितलं महेंद्रनी की त्याला काय असतं? देवाण घेवाण. आणि देवाण घेवाण म्हणजे काय? की त्या दोन पार्टीज पाहिजेत, एक गिव्हर पाहिजे आणि एक कोण पाहिजे? रिसिव्हर. एका माणसाला एका घेणाऱ्याला फायदा आणि एका देणाऱ्याला फायदा, दोन्ही असे पार्टीज पाहिजेत आपल्याला. म्हणजेच काय? दिस आर टू फोल्ड इफेक्ट. रिसिव्हर आणि गिव्हर हे काय आहेत? टू फोल्ड. म्हणजे दोन पार्टीज पाहिजेत, दोन गिव्हर, एक रिसिव्हर एक गिव्हर पाहिजे. सो दॅट इज वाय इट इज नोन ॲज डबल एंट्री बुककीपिंग. करेक्ट. सिंपल टू अंडरस्टँड व्हाय इट इज कॉल्ड डबल एंट्री बुककीपिंग. त्याला दोन एंट्र्या काय असतात? एक डेबिट आणि एक क्रेडिट. एक गिव्हर आहे आणि एक रिसिव्हर आहे. आलं लक्षात? किती सोपं आहे हे बुककीपिंग म्हणणं. व्हाय इट इज डबल एंट्री, व्हाय इट इज टू फोल्ड, बिकॉज वन इज रिसिव्हर, वन इज गिव्हर. ओके. There are some elements. First, as आपण आता बघितली, ड्युअल इफेक्ट्स ऑफ ट्रान्झॅक्शन. प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट असतात, ड्युअल इफेक्ट्स. आता ह्याचं रेकॉर्डिंग कुठे होतं? तर एक बुक आहे, बेसिक बुक, जर्नल. मग त्याचा पोस्टिंग लेजर मध्ये होतो. मग त्याचा लेजर बॅलन्स केला जातो. मग त्याचा ट्रायल बॅलन्स बनवला जातो. आणि मग असे जितके लेजर असतात ते सगळे लेजरचे टोटल करून त्याचा काय केला जातो? एक स्टेटमेंट बनवला जातो. मग ते टॅली होत आहे का बघितलं जातं. आणि ते टॅली झालं एकदा की मग
त्या टॅली झालेल्या स्टेटमेंट मधनं त्याला म्हणतात ट्रायल बॅलन्स, विच इज द बॅलन्स विच इज ट्रायल अँड टॅलिड. त्याचा then it is used to prepare final accounts, which is used to prepare final accounts, and final accounts will give you the statement of your income and expenditure or profit and loss account, which tells your situation of yearly, whether you have made a profit or a loss, and your balance sheet, where your business stands right now as on 31st March, where your business stands. That is called final account statement. So at the end of the year, double entry bookkeeping systems gives you the final account statement. Okay. So whenever you classify the accounts, you have to summarize record of transaction relating to a particular person, asset, liability, particular head of expense or income recorded at one place. And that one place is either they are personal accounts or impersonal accounts. Either they are personal accounts or they are impersonal accounts. Got my point? Here